प्रवेश करत असताना त्याला कृष्णाच्या विहिरीसमोर किचक जम्मे असल्याचे दिसले. भीमाच्या डोळ्यांनी त्याच्या समोरचे दृश्य पाहिले आणि कृष्णाला वेढलेल्या सुतांना पाहिले. त्याची नजर जवळच्या धारावर स्थिरावली. त्याचे खोड 10 व्यामानिके रुंद होते. भीमाने जोरदार गर्जनेने झाड पकडले आणि हत्तीसारखे ते उखडले. त्याने झाड त्याच्या खांद्यावर ठेवले. त्याच्या फांद्या हवेत भयानकपणे हलत होत्या. भीम जवळ येत असताना कीचक घाबरून थरथर कापत होते. त्यांचे चेहरे भीतीपोटी फिकट झाले होते. त्यांनी एकमेकांना पळून जाण्याची विनवणी केली, पण खूप उशीर झाला होता. भीम त्यांच्या दिशेने धावला. उकडलेला झाड गद्यासारखा उंच होता. मत्स्यचार गडबडलेल्या राज्यात तेथील नागरिकांमध्ये एका गडद ढगासारखी अस्वस्थतेची भावना पसरली. कुलीन वर्गाचे पराक्रमी पुत्र सुतांना गांधर्वांनी ठार मारले होते आणि त्यांचे मृतदेह विखुरलेल्या पर्वत शिखरांप्रमाणे पृथ्वीवर विखुरलेले होते. या दुर्घटनेची बातमी गाजा विराटाच्या राजवाड्यात पोहोचताच त्याच्या प्रजेने त्याला आपत्तीची माहिती देण्यासाठी धाव घेतली. त्यांनी त्याला इशारा दिला की जर पाचाची राजकुमारी सैंद्री राज्यात परत आली तर ती एक आपत्ती होण्याची वाट पाहत असेल. कारण सैंद्री केवळ एक सामान्य स्त्री नव्हती, ती एक तेजस्वी सौंदर्य होती, जी पुरुषाच्या भावना उत्तेजित करू शकते. राजाने त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर आपली राणी सुदेशना हिला संबोधित केले. त्याने तिला सायरिनीला एक संदेश सांगण्यास सांगितले. हे सुंदर असलेल्या सायंद्री, तू धन्य हो, तुला हवे तिथे जा. गंधर्वांच्या हातून आधी झालेल्या पराभवानंतर राजा घाबरला. अरे पण राजाला हे माहीत नव्हते की त्याचे शब्द लवकर एका वेगळ्या मार्गाने सैंद्रीच्या कानापर्यंत पोहोचतील. पांडवांचा राजकुमार भीम याने तिला सुतांच्या तावडीतून वाचवले होते आणि तिला सुरक्षितपणे राज्यात आणले होते. जेव्हा कृष्णाने भीमाला सोबत घेऊन शहरात प्रवेश केला तेव्हा तिला भीती आणि भीतीचे विसरण दिसले. सुतांच्या पराभवाच्या बातमीने अजूनही हैराण झालेले नागरिक सर्व दिशांनी पळून गेले आणि परिस्थितीच्या वास्तविकतेपासून वाचू शकतील असे डोळे बंद केले. दरम्यान पांचाच्या राजकुमारी द्रौपदीने भीमाला स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वारावर विशाल प्रमाणातील हत्तीसारखे उभे असलेले पाहिले. भीमाने तिच्या नजरेत पाहिले आणि स्मितहास्य केले. त्याचा चेहरा दयाळूपणे चमकला. ज्या लोकांना ते लोक आतापर्यंत शहरात राहत होते त्यांच्या आदलेत तिचे हे शब्द ऐकून तो म्हणाला, यापुढे ते येथे येतील, स्वतःला कर्जमुक्त समजतील. जेव्हा कृष्ण राजवाड्याच्या दिशेने निघाला तेव्हा तिला राजाची एक सून विरहाला भेटली. ती तरुण स्त्री कुतूहल आणि चिंतेच्या मिश्रणासह कृष्णाकडे गेली आणि तिला तिच्या अग्निपरीक्षेबद्दल आणि सुतारचा वध कसा झाला याबद्दल विचारले. कृष्णाने तिची कथा सांगितली आणि विरहालाला सांगितले की भीमाने तिला सुतांच्या तावडीतून वाचवले आणि तिला सुरक्षितपणे राज्यात आणले. परत ती बोलत असताना कृष्णाला विरहालाच्या डोळ्यातील वेदना लक्षात आल्याशिवाय राहू शकले नाही. तरुण स्त्रीला काहीतरी त्रास होत असल्याचे दिसले आणि कृष्णाला जाणवले की तिच्या कथेत डोळ्याला भेटण्यापेक्षा आणखी बरेच काही आहे. त्यांनी राजवाड्यात प्रवेश करतात सुदेशनेने द्रौपदीचे स्वागत केले, ज्याने तिला राजाचा संदेश दिला. परंतु राजाच्या शब्दांकडे लक्ष देण्याऐवजी सैंद्रीने आणखी 13 दिवस राज्यात राहण्याची परवानगी मागितली. तिने स्पष्ट केले की गंधर्वांचे खूप आभार मानले जातील. कीचक आणि त्याच्या भावांच्या कत्तलीच्या बातम्यांनी शहर आणि आजूबाजूचे प्रांत गजबजलेले होते. लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. असे पराक्रमी योद्धे गंधर्वांच्या आदुष्या हातांवर कसे पडू शकतात? वल्लव आणि कीचक हे दोघेही शौर्यासाठी प्रसिद्ध योद्धे होते हे आश्चर्याने कुजबुजत होते. परंतु दुष्ट कीचकाला काळी प्रतिष्ठा होती. तो पुरुषांवर अत्याचार करणारा आणि इतरांच्या पत्नींचा अपमान करणारा होता हे देखील ज्ञात होते. जशी ही बातमी पसरली तसंच लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली. ते सहजपणे शत्रूंचा वध करणाऱ्या आलिय कीचकाबद्दल बोलू लागले. त्यांना हे माहीत नव्हते की त्यांची प्रशंसा लवकर धक्का आणि निराशेत बदलेल, कारण या उत्सवाच्या दरम्यान गुप्तहेरांचा एक दल पांडवांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मोहिमेतून परतला. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधनाने नियुक्त केलेल्या या गुप्तहेरांनी त्यांना त्यांच्या खाणीच्या जवळ आणू शकतील अशा प्रत्येक संकेताचा पाठपुरावा करत विविध गावे आणि राज्ये शोधून काढली होती. त्यांनी विविध प्रकारची झाडे आणि वेलींनी भरलेल्या हरिण आणि इतर प्राण्यांनी भरलेल्या घनदाट जंगलात शोध घेतला होता. त्यांनी प्रत्येक प्रजातीच्या खडकात जंगले, वनस्पती आणि वेलांच्या बागांमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जेव्हा ते राजा दुर्योधनाच्या दरबारात प्रवेश करत होते
तेव्हा त्याचे विश्वासू सल्लागार द्रोण कर्णकृपा आणि उदात्त आत्मा असलेले भीष्म यांच्या सवळे बसलेले हेर त्याच्या पुढे झुकले. हे मनुष्यांचे स्वामी, ते म्हणाले, आम्ही त्या पराक्रमी जंगलात पांडूच्या पुत्रांचा दूरदूरपर्यंत शोध घेतला आहे. आम्ही त्याचा पते शोध घेतला आहे, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आम्ही त्याचा मार्ग किंवा त्यांचे सध्याचे निवासस्थान शोधण्यात अयशस्वी ठरलो आहोत. त्यांनी पांडवाच्या रथांचा पाठलाग कसा केला हे समजावून सांगितले आणि वाटेत चौकशी केली, फक्त हे शोधण्यासाठी की प्रीताचे पुत्र किंवा पवित्र कृष्ण दोघेही द्वारावतीमध्ये नव्हते. गुप्तहेराचे शब्द आव्हानांसारखे हवे. तरविले राजा दुर्योधनाचा चेहरा अस्वस्थ राहिला, पण त्याच्या डोळ्यांनी निराशेची झलक दाखवली. त्याला माहित होते की वेळ संपत आली आहे. पांडव कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतात. आपण पुढे काय करावे त्याने विचारले. त्याचा आवाज पण अनिश्चिततेने भरलेला होता. गुप्तहेरांचे शब्द राजा दुर्योधनाच्या घायाळ झालेल्या अभिमानासाठी मलमासारखे होते. त्यांनी त्याला राजा मत्स्यचा सेनापती कीचक बद्दल सांगितले, ज्याला अंधाराच्या वेळी आदुष गांधर्वांनी पराभूत केले होते. ही बातमी ताज्या हवेच्या श्वासासारखी होती. असे वाटत होते की त्यांचे शत्रू शेवटी अजय नाहीत मिळेल अशा आणि दृढ निश्चयाने राजा दुर्योधन आपल्या सल्लागारांकडे वळला आणि पुढे काय करावे याबद्दल त्यांचा सल्ला मागितला. प्रत्येक सल्लागार या प्रश्नावर विचार करत असताना न्यायालय गप्प राहिले. हे स्पष्ट होते की हस्तिनापूरच्या दरबारात राजा दुर्योधन चिंताविषयी अवस्थेत बसला. त्याचे मन त्याच्या हेरांनी आणलेल्या बातम्यांशी झुंजत होते. त्यांनी नोंदवले होते की 5 पांडव भाऊ अर्जुन, भीमनकुल, सहदेव आणि युधिष्ठिर त्यांच्या वनवासाचे 13वे वर्ष जवळजवळ संपुष्टात येत असताना वेशात राहत होते. परिणामांचा विचार करताना दुर्योधनाचे डोळे संकुचित झाले. पांडवांना त्यांच्या उर्वरित वनवासासाठी अज्ञात राहणे शक्य झाले तर ते हस्तिनापुराला परत जाण्यास आणि सिंहासनावर त्यांचे योग्य स्थान परत मिळवण्यास मोकळे असतील. दुर्योधनच्या विचारांना त्याच्या सभागृहाच्या सदस्यांनी व्यत्यय आणला. जे त्याच्या पुढे प्रतीक्षेत उभे होते त्याला संबोधित करताना तो आपल्या आसनावरून उभा राहिला. त्याचा आवाज ठाम होता. तो म्हणाला, पांडवांचा ठाव ठिकाणा आपण उघडू शकतो की नाही हे का निश्चित आहे, पण मी तुम्हा सर्वांना तुमच्या चातुर्याचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांना शोधून काढण्याची जबाबदारी देतो. ते त्यांच्या सत्याच्या प्रतिज्ञेला समर्पित आहेत आणि जर ते शोधले गेले नाहीत तर ते कुरु राज्यावर सूड उगवण्यासाठी तीव्र निर्धाराने परत येतील. जेव्हा दुर्योधन बोलत होता तेव्हा त्याचे शब्द भीतीच्या भावनेने ओसंडून वाहत होते. त्याला माहित होते की पांडव हे सामान्य पुरुष नव्हते, तर ते पराक्रमी योद्धे होते, ज्यांना लहानपणापासूनच युद्धातलेचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांचा क्रोध बटण्यासारखा भयंकर असेल आणि जर त्यांना विनाअडथळा परत येऊ दिले तर राज्याच्या सुरक्षेची त्याला भीती वाटत होती. दुर्योधनच्या सर्वात विश्वासू सल्लागारांपैकी एक असलेला कर्ण पुढे बोलला. पांडवांचा शोध घेण्यासाठी आणखी हे पाठवावेत असे सुचवल्यामुळे त्याचा आवाज मंद आणि मंद होता. कर्ण म्हणाला, त्यांना राज्ये आणि प्रांतांमध्ये फिरू द्या. त्यांना राजवाडे, मंदिरे आणि खाणी आणि इतर सर्व ठिकाणी शोधू द्या जिथे एखादा माणूस लपून राहू शकेल. तो पुढे थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, आणि आमच्या खेरांना चांगल्या वेशात राहू द्या, जेणेकरून ते लोकांशी मिसळतील आणि शंका निर्माण न करता माहिती गोळा करतील. दुर्योधनचा दुसरा भाऊ दुशासन पुढे बोलण्यासाठी उभा राहिला. पांडवांना पकडण्यासाठी आणखी मोठी पावले उचलली जावीत असा युक्तिवाद करताना त्याचा आवाज थंड आणि गणना करणारा होता. तो म्हणाला, ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे अशा हेरांनाच त्यांच्या मागे जाऊ द्या. तो म्हणाला, आणि त्यांना त्यांची बक्षिसे आधीच मिळू द्या, जेणेकरून ते सर्व घाईघाईने आणि परिश्रमपूर्वक काम करू शकतील. दुःशासनाचे शब्द दुष्ट हेतूने भरलेले होते, जणू तो त्याच्या शत्रूंना पकडण्याच्या कल्पनेचा आनंद घेत होता. जशी चर्चा सुरू राहिली तसंच हे स्पष्ट झाले की पांडवांना हस्तिनापुराला परतण्यापासून रोखण्यासाठी जे काही करावे लागे ते करण्याचा दुर्योधनाचा निर्धार होता. त्याने सर्व चिंता आणि शंका फेटाळून लावल्या आणि आपल्या दरबारातील लोकांना 5 भावांचा ठावठिकाणा उघड करण्यासाठी वेगाने आणि चतुराईने काम करण्याचे आवाहन केले आणि म्हणून सूचनांसह हेरांची एक नवीन लाट पाठवण्यात आली. युद्धरेस्त कुरुक्षेत्रात शहाणा पशी वैसंपायन द्रोणासमोर उभा होता. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. द्रोण तो म्हणाला,
पांडूचे पुत्र सामान्य माणसे नाहीत हे तुम्हाला आणि मला माहीत आहे. त्यांच्याकडे अशी शक्ती आहे जी पराभूत केली जाऊ शकत नाही. आणि एक विवेक आहे जो त्यांना सर्वात विश्वासघाती काळात तरी मार्गदर्शन करतो. द्रोणांचे डोळे अरुंद झाले. त्याचे मन वैशंपायनाच्या शब्दांच्या वज्राशी झुंजत होते. पांडवांना ते चांगले ओळखत होते. त्यांचे शौर्य, त्यांची बुद्धिमत्ता आणि सद्गुणाप्रती त्यांची आतुर बांधिलकी पांडूच्या पुत्रासारख्या व्यक्ती कधीही नष्ट होत नाही, कारण असे त्याने घोषित केले. त्याचा आवाज स्थिर आणि दृढ होता. प्रत्येक विज्ञानात शूर आणि कुशल बुद्धिमान आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे सद्गुणी आणि कृतज्ञ आणि सद्गुणी युधिष्ठिराला अज्ञातारते गणना करण्यायोग्य शक्ती आहे. तो संपायनाने होकाराची मान डोलावली. त्याचे डोळे परिस्थितीची सखोल समज घेऊन चमकले. ते त्यांच्या मोठ्या भावाचे अनुसरण करता, जो धोरण सद्गुण आणि नप्रा या निष्कर्षाशी परिचित आहे. त्याने स्पष्ट केले तो एक पिता म्हणून त्यांच्याशी संलग्न आहे आणि तो सद्गुणांचे काटेकोरपणे पालन करतो आणि सत्यठाम आहे. द्रोणची अभिव्यक्ती विचारशील झाली. त्याचे मन शक्यतांचे वजन करत होते. ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर हा खरोखरच आपल्या लोकांसाठी आशेचा किरण होता. महान बुद्धिमत्तेने संपन्न असलेला, त्याने कधीही कोणालाही दुखावले नाही आणि नेहमीच आपल्या लहान भावांची आज्ञा पाळली. त्यांची भक्ती अतूट होती आणि ते त्याच्याविषयी तीव्र निष्ठावान होते. युधिष्ठिर आपल्या भावांची समृद्धी परत का आणू शकणार नाही? द्रोण मोठ्याने विचार करू लागला. द्रोणांच्या शब्दांच्या समर्थनात वैशंपायनाचा आवाज उठला. अशा पुरुषांचा गती नाश होत नाही. त्याचे डोळे तीव्र विश्वासाने जळत होते. हेच मला माझ्या बुद्धीने दिसते आहे. तो थांबला. त्याच्या नजरेने त्यांच्या समोर युद्धग्रस्त भूप्रदेशाला झोडपून काढले. म्हणून लवकर आणि वेळ न गमावता योग्य चिंतनानंतर आता काय केले पाहिजे ते करा. द्रोणचा चेहरा दृढनिश्चयी होऊन तो आपल्या पायावर उभा राहिला. चला आपण पांडवांचा पुन्हा एकदा शोध घेऊया. त्याचा आवाज कुरुक्षेत्राच्या विस्तारातून पुढे सरकत त्याने घोषित केले. आम्ही ब्राह्मण आणि चर्मांना पाठवू, ज्यांना यशाचा मुकुट घातलेला तपस्वी आणि ज्यांना त्या वीरांचे ज्ञान असू शकेल. अशा इतरांना वैशंपायनाने होकाराची मान डोलावली आणि पांडवांच्या अजिंक्यतेवरील गाढ विश्वासाने प्रेरित होऊन त्यांनी एकत्रितपणे त्यांची योजना कार्यान्वित केली. त्यांनी त्यांचे शोध पथक पाठवले. तेव्हा द्रोणाचे विचार युधिष्ठिराकडे वळले. त्याचे हृदय तरुण राजाच्या कौतुकाने भरलेले होते. प्रीताचा मुलगा त्याच्या डोळ्यांच्या एका नजरेने त्याच्या शत्रूंचा नाश करण्यास सक्षम आहे. मेळाव्याच्या दरम्यान भरतांचे पूज्य नातू भीष्म आपल्या आसनावरून उठले. युगानुयुगे प्रतिध्वनित होणारे शब्द बोलताना त्यांचे डोळे सखोल समजुतीने चमकले. त्यांनी द्रोणाच्या भाषणाची प्रशंसा केली. त्याचे सत्य आणि सद्गुण स्वीकारले. त्याचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशीच्या सौम्य वाऱ्यासारखे असतात. भीष्म म्हणाला, जे ऐकतात त्यांना ताजेतवाने आणि स्फूर्तिदायक करता. सभा शांत होती. वृद्ध ऋषीच्या शब्दांनी मंत्रमुग्ध झाले. भीष्म पुढे म्हणाला, त्याचा आवाज दृढनिश्चयाने टपकला. मला असे म्हणण्यास अजिबात संकोच वाटत नाही की द्रोणांचे शब्द हे सत्याचे मूर्त स्वरूप आहेत. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याने युधिष्ठिराकडे पाहिले. त्याचे डोळे सखोल प्रेमाने भरले होते. त्याला तरुण राजामध्ये तो नेहमी होता. त्या सद्गुणी आणि न्यायी शासकाचे प्रतिबिंब दिसले. युधिष्ठिरच्या भावांचा संदर्भ दे. भीष्म म्हणाला, ते वीर प्रतिकूल परिस्थितीत बहरणाऱ्या कमळाच्या फुलासारखे आहेत. ते दुर्दैवात कधीही चुकणार नाही, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने आणि सद्गुणांमुळे मदत मिळते. भीष्म थांबला. त्याचे डोळे सभाभाची छाननी कर जणू काही त्याच्याशी असंमत असलेल्या कोणाचा शोध घेत आहेत. त्याचा आवाज सौम्य झाला. तो म्हणाला, पांडूच्या मुलांबद्दलच्या आपल्या वर्तनात मार्गदर्शन करण्यासाठी आपण ज्ञानी व्यक्तींचा सल्ला घ्यावा, असा माझा प्रस्ताव आहे. आपण त्यांना इजा पोचू नये किंवा जे त्यांना वाईट करतील त्यांना त्यांचा ठावठिकाणा सांगू नये. सर्व पुन्हा एकदा शांत झाली. प्रत्येक सदस्य भीष्माच्या शब्दांचा विचार करत असताना विचारात बुडून गेला. म्हातारा ऋषी पुढे म्हणाला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. मी कोणाबद्दलही वाईट बोलण्याचे धाडस करत नाही. तो म्हणाला, परंतु मी हे सांगायलाच हवे की या विषयावर माझे मन स्पष्ट आहे. काही लोकांच्या इच्छेविरुद्ध जाणे म्हणजे जरी योग्य आणि न्याय असले तरीही आपण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा सभेमध्ये एक एकमत आणि असहमतीची कुळकूळ सुरू झाली. काहींनी होकाराची मान डोलावली तर काहींनी संशयाच्या नजरेने पाहिले. पण एक गोष्ट निश्चित होती, भीष्माच्या शब्दांनी ऐकणाऱ्यांच्या मनात संशयाचे बीज पेरले होते. त्यानंतर ज्ञानी वृद्ध ऋषी युधिष्ठिर राहत असलेल्या ठिकाणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करू लागले. तिथे ते म्हणाले, लोक परोपकारी आणि उदारमतवादी विनम्र आहेत.
ते एकमेकांशी सुसंवादाने राहतात. त्यांचे भाषण दयाळूपणे आणि करुणेने भरलेले असते. भीष्मच्या शब्दांनी एका काल्पनिक समाजाचे स्पष्ट चित्र रेखाटले, जिथे धुपाच्या सुगंधाने हवा गोड होती आणि वैदिक स्तोत्रांच्या आवाजाने हवा भरली होती. तिथे तो म्हणाला, लोक समाधानी आणि आनंदी आहेत, आचमनात शुद्ध आहेत आणि दुःखापासून मुक्त आहेत. ते देव आणि पाहुण्यांच्या भक्तीत राहतात. त्यांची अंतःकरणे दयाळूपणे आणि आदराने भरलेली आहेत. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा सभा होती. एका भव्य सभेदरम्यान वैशंपायन राजा धृतराष्ट्रासमोर उभा राहिला आणि त्याने सद्वताचा मुलगा कृपा याचे शब्द पुन्हा सांगण्यास सुरुवात केली. पूज्य भीष्माने पांडवांबद्दल सत्य सांगितले आहे. कृपा ठामपणे म्हणाली, त्याचे शब्द शहाणपणाचे न्याय आणि सद्गुणांशी सुसंगत आहेत. ते अशा वेळी उच्चारले गेले आहेत जेव्हा आपण आपल्या कृतींचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कृपाचे डोळे तीव्रतेने चमकले जेव्हा तो बोलत राहिला. पांडवांनी घेतलेला मार्ग आणि त्यांचे सध्याचे निवासस्थान शोधण्यासाठी आपण हेरांना पाठवले पाहिजे. आपल्याला समृद्धी मिळवून देणारी रणनीती आपण स्वीकारली पाहिजे. सभागृहाचे सर्वेक्षण कर. तो थांबला. ज्याला स्वतःच्या कल्याणाची चिंता आहे त्याने अगदी लहान शत्रूकडेही दुर्लक्ष करू नये. बघ, पांडवाचा सामना करताना आपण काय करावे. कृपा बोलत असताना त्याच्या शब्दांचा भार सभेमध्ये हलक्या धुक्यासारखा पडला. राजाचे सल्लागार आणि सरदार पुढे झुकले. त्यांचे चेहरे चिंतेने भरलेले होते. त्यांना माहीत होते की पांडवांचे पुनरागमन अपरिहार्य आहे, कारण त्यांचा वनवास लवकरच संपुष्टात येईल. जेव्हा त्यांना पुन्हा दिसण्याची वेळ येईल, कृपा म्हणाला, त्याचा आवाज स्थिर आणि शांत आहे. आपल्याला आपल्या राज्यात आणि इतर राज्यांमध्ये आपली ताकद माहीत असली पाहिजे. आपण आपले सैन्य वाढवून आणि आपला खजिना पुन्हा भरून स्वतःला तयार केले पाहिजे. कृपाचे शब्द आव्हानासारखे हवेत लटकत असताना सभा शांत झाली. त्यांना माहीत होते की त्यांना वेळाने कृती करावी लागेल, कारण पांडव हे सामान्य शत्रू नव्हते. आपण मुत्सद्देगिरी आणि रणनीतीचा वापर केला पाहिजे. कृपा पुढे म्हणाला, त्याचा आवाज अधिक तातडीचा होत गेला. आपण समेप फूट शिक्षा, लाचखोरी, भेटवस्तू आणि न्याय वागणुकीची कला वापरली पाहिजे. आपण आपले सैन्य बळकट केले पाहिजे आणि आपला खजिना भरला पाहिजे, जेणेकरून जेव्हा पांडवांना सामोरे जाण्याची वेळ येईल तेव्हा आपण तयार राहू. जेव्हा कृपाचे बोलणे संपले तेव्हा सभेमध्ये दृढनिश्चयाची भावना निर्माण झाली. त्यांना माहीत होते की युद्ध आणि मुत्सद्देगिरीची गुंतागुंत समजून घेणाऱ्या व्यक्तीने त्यांना शहाणपणाचा सल्ला दिला आहे. त्यांचे यश पांडवांच्या पुनरागमनाशी जुळून घेण्याच्या आणि तयारी करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. हे जाणून त्यांनी नवीन संकल्पाने कृपाच्या शब्दांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. दिवस आठवड्यांमध्ये बदलले आणि सभेने त्यांचे सैन्य आणि खजिना बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी पांडवांच्या ठाव ठिकाणाची माहिती गोळा करण्यासाठी हेर पाठवले आणि इतर राज्यांशी वाटाघाटी करण्यासाठी मुत्सद्द्यांना नियुक्त केले. जसजसे त्यांनी काम केले त्यांच्यात आशेची भावना वाढू लागली. आशा होती की जेव्हा पांडव पुन्हा दिसण्याची वेळ येईल तेव्हा ते तयार असतील, पण त्यांना फारसे माहीत नव्हते. त्यांची तयारी नुकतीच सुरू झाली होती. पांडवांचे पुनरागमन अजून खूप दूर होते आणि अनेक आव्हाने समोर होती. तरीही कृपाच्या सुज्ञ सल्ल्याने त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे त्यांनी पुढे जाण्याचा निर्धार केला. भारताच्या भूमीवर जिथे पराक्रमी गाजे उदयाला आली आणि कोसळली, तिथे कुरुबाजा दुर्योधनाला एका कठीण आव्हानाला सामोरे जावे लागले. अनेक वर्षे त्याचे राज्य मत्स्य आणि साल्यांची मदत असलेल्या दुर्जे किचकाच्या नेतृत्वाखालील सुतांच्या जमातीने ग्रासले होते. त्रिगर्तांचा पराक्रमी राजा सुशर्मनने त्यांच्या हातून दीर्घकाळ दुःख सहन केले होते. अनेक लढाया गमावल्या होत्या आणि त्याचे राज्य उद्ध्वस्त झालेले पाहिले होते. की दिवशी जेव्हा सुशर्मन राजा दुर्योधनाच्या मंत्रिमंडळात बसला तेव्हा त्याला शत्रूवर हल्ला करण्याची संधी दिसली. तो तातडीने म्हणाला, माझ्या राजा, यापूर्वीही आपल्या राजावर मत्स्यांनी अनेक वेळा आक्रमण केले आहे. किचक हा त्यांचा सेनापती होता, एक क्रूर आणि दुष्ट माणूस ज्याची सर्वत्र भीती होती. पण आता तो गांधर्वांच्या हाती पडला आहे. मला वाटते की आपण लोखंडी असताना हल्ला केला पाहिजे. त्याने दुर्योधन आणि त्याचा भाऊ कर्ण यांच्याशी युती प्रस्तावित केली, ज्याने विराटच्या राज्यावर आक्रमण केले, जे गुरेगोळे आणि खजिन्यांनी समुद्र असल्याचे म्हटले जात होते. आपल्या शत्रूची संपत्ती लुटण्याची शक्यता पाहून
दुर्योधनाचे डोळे चमकले. तो कर्णाकडे वळला. ज्याने हे मान्य केले की कारवाई करण्याची वेळ आली आहे. कर्णाने आग्रह केला, आपण आपले सैन्य तयार केले पाहिजे आणि विराटाच्या शहराकडे कूच केले पाहिजे. चला, आपण त्याच्या हजारो गुराढोरांना ताब्यात घेऊया आणि आपल्या राज्याचे गौरव वाढवूया. दोन्ही भावांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत केली, ज्यात ज्ञानी द्रोण आणि कृपा यांचा समावेश होता, ज्यांनी त्यांना सावधगिरीने पुढे जाण्याचा सल्ला दिला. जेव्हा सूर्य कुरूंच्या राज्यावर उगवला तेव्हा राजा दुर्योधनाने अनेक आज्ञा दिल्या. त्याने त्याचा भाऊ दुःशासनाला विलंब न करता सैन्य तैनात करण्याची सूचना केली. तर सुशमन त्रिगर्तांना विराटच्या अधिपत्याच्या दिशेने घेऊन गेला. सुशमनने शांततापूर्ण भेटीच्या नावाखाली प्रथम येणे आणि त्यानंतर कौरवांच्या पाठोपाठ येणे ही योजना होती. दुसऱ्या दिवशी काळा पंधरवडा जवळ येत असताना कौरवे मत्स्यराजाच्या दिशेने निघाले. त्यांची अंतःकरणे अपेक्षेने भरलेली होती. सुशमनच्या नेतृत्वाखालील त्रिगर्तांनी विराटच्या मोठ्या कळपातील गुरेढोरे ताब्यात घेण्याच्या उद्देशाने विराटच्या शहराकडे वेगाने कूच केले. ते जवळ येत असताना येणाऱ्या धोक्याची जाणीव न होता गुराखी त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये लागले. विराटाच्या राजाचे भवितव्य अधातरी राहिले, कारण त्यावर दोन सैन्य जमले की एक सुशमन आणि त्रिगर्तांच्या नेतृत्वाखाली दुसरे राजा दुर्योधन आणि त्याचा भाऊ कर्ण यांच्या नेतृत्वाखाली एका संघर्षासाठी मंच तयार करण्यात आला होता, ज्यामुळे भारताचा पायाच हादरणार होता. त्यांच्या वनवासाच्या 13व्या वर्षाच्या दरम्यान कुंतीचे ते पराक्रमी पुत्र पांडवांना विराटच्या राज्यात आश्रय मिळाला होता. सामान्य लोकांच्या वेशात ते स्वतः राजा विराटच्या संरक्षणाखाली शहरात गुप्तपणे राहत होते. उदात्त योद्ध्यांनी त्यांचा आविष्काराचा वचन दिलेला काळ पूर्ण केला होता आणि आता त्यांची रहस्ये चोखशी ठेवून ते राजाच्या दरबारातील अविभाज्य भाग होते. पण नीतीच्या इतर योजना होत्या. एक निर्दयी गुरेढोरे चोर सुशमनने विराटचे हजारो मौल्यवान गुरेढोरे ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. त्याच्या राजाला या संकटाची माहिती देण्यासाठी हजर झालेला मेंढपाळ घाईघाईने शहराकडे निघाला आणि त्याचे ज्ञानी सल्लागार आणि स्वतः पांडवांमध्ये राजा विराट समोर हजर झाला. मेंढपाळ राजाला खाली झुकला. त्याचा आवाज आतळीनं खतरत होता. हे पराक्रमी राजा, तो म्हणाला, आमचे मित्र त्रिगर्त सुशर्मनच्या सैन्यात सामील झाले आहेत आणि आमच्या गुरांना शेकव आणि हजारो घेऊन जात आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही त्वरित कृती केली पाहिजे, अन्यथा ते कायमचे नष्ट होतील. विराटने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती ऐकली. त्या चिंता आणि संकल्प यांचा मिलाप होता. त्याने आपल्या योद्ध्यांना बोलावले आणि युद्धासाठी तयारी करण्यास सुरुवात की. मत्स्यचे सैन्य हे भव्य सैन्य होते, ज्यात भरपूर रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ होते. प्रत्येक योद्ध्याने आपले चमकणारे कवच परिधान केले होते, ज्या जळलेले सोने आणि मौल्यवान रत्ने सुशोभित होते. राजाचा प्रिय भाऊ शतानिका याने खंबी पोलादापासून बनवलेला मेलचा कोट घातला होता. तर शतानिकाच्या जन्मानंतरच्या काळाने मदिरक्षाने सोन्याने मडवलेल्या पोलादाची एक मजबूत थाळी निवडली. राजाने स्वतः 100 सूर्य आणि 100 डोळ्यांनी सजलेला एक अभेद्य कोट परिधान केला होता. आणखी एक शूर योद्धा सूर्यदत्त याने सोन्याने मडवलेला एक तेजस्वी कोट घातला होता, जो 100 कमळाच्या फुलांइतकाच रुंद होता. युद्धासाठी सैन्य तयार होत असताना राजा विराटने त्याचा भाऊ सात्निकाला संबोधित केले. कानका वल्लवा, तंद्रीपाल आणि दमग्रंथी हे भयंकर योद्धे आहेत, जे निसंशयपणे शूरपणे लढतील. त्यांना झेंड्यासह कार द्या आणि त्यांना दुर्भेद्य आणि घालण्यास सोपे असे सुंदर पत्रे घालू द्या. सतानिकाने ताबडतोब पांडवांसाठी युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव यांच्यासाठी रथ तयार करण्याचे आदेश दिले. राजाचे रथी आपल्या प्रभूला प्रसन्न करण्यासाठी आतुरतेने काम करत होते. त्या पराक्रमी योद्ध्यांनी नंतर त्याचे नवीन कवच धारण केले आणि चांगल्या घोड्यांनी जोडलेले रथसगत युद्धभूमीच्या दिशेने निघाले. विराटच्या सैन्याने आपले वैभव अतुलनीय करत आगेकूच केली. प्रत्येकी 60 वर्षावर अधिक वयाचे सुपीक दांडे आणि भाड्याने दिलेली मंदिरे असलेले 60 हाती हलत्या डोंगरांप्रमाणे राजाच्या रथाच्या माने धावले. मत्स्यचे प्रमुख योद्धे 8000, रथ 1000 हाती सूर्य धुळीच्या मैदानांवर कोसळला. जेव्हा दोन सैन्यांमध्ये पोलाद आणि राणाच्या उन्मादाने संघर्ष झाला, निर्भीड योद्धे सात्यकी आणि द्रुपद यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यांनी त्यांच्या शहराबाहेर त्रिगर्तांचा सामना करण्यासाठी कूच केले, जे त्यांच्या राज्याला खूप काळापासून घाबरत होते. दोन्ही सैन्यांची भेट झाली
तेव्हा ढोलांच्या गडगडाटाने आणि युद्ध घोड्यांच्या ओरड्याने हवा भरून गेली होती. पराक्रमी सुशमनच्या नेतृत्वाखालील त्रिगत हे मोजावे लागणारे एक सैन्य होते. परंतु मत्स्य घाबरले नाहीत. तयार असलेल्या तलवारी आणि धनुष्य घेऊन दोन्ही सैन्याने युद्धात भाग घेतला असतील आणि पोलादाचा संघर्ष मैदानी प्रदेशात प्रतिध्वनित झाला. जेव्हा योद्धे पायी आणि घोड्यावर लढले, सूर्यप्रकाशात चमकणारे त्यांचे दांडे असलेले हत्ती रांगांमध्ये धुमाकूळ घालत होते. शत्रूला त्यांच्या विशाल पायांखाली चिरत होते. हवे उडणाऱ्या बाणाचा आवाज प्राणघातक पक्ष्यांच्या समुगीतासारखा होता, जो पुन्हा पुन्हा खऱ्या अर्थाने धक्कत होता. युद्ध जसजसे वाढत गेले तससे धुळीचे ढग दाट होत गेले, ज्यामुळे सूर्य नजरेआड झाला. खाली अस्ताव्यस्तपणे फिरणाऱ्या भोवतामुळे पक्षी आकाशातून आंधळे झाले. लढाऊ सैनिकांच्या रागाच्या बलाने अगदी आकाशात हतत असल्यासारखे वाटत होते, जणू देवच पृथ्वीवर उतरले होते. विनाश आणि गोंधळाचे वादळ सोडत होते. तरीही अशा हत्याकांड सौंदर्यपूर्ण क्षण पाहायला मिळाले. एका योद्ध्याचे कवच सूर्यप्रकाशात सोन्यासारखे चमकले. त्याची तलवार प्राणघातक अचूकतेने चमकली. खाली पडलेल्या सैनिकांचे मृतदेह जमिनीवर विखुरलेले असताना सालाच्या झाडांच्या फांद्या जिवंत दिसत होत्या आणि या सर्वांमध्ये गिधाडांच्या उदरनिर्वाहासाठी ओरडण्याच्या आवाजाने हवा भरून गेली. युद्ध त्याच्या चमत्कारावर पोहोचताच दोन योद्धे शर्यतीतून बाहेर आले. सात्यकी आणि सुशर्मन त्यांच्या गाड्या टायटन्सप्रमाणे एकमेकांकडे गर्जना करत होत्या. त्रिगर्तांच्या राजाने सोन्याच्या रथावर स्वार होऊन मत्स्यराजाला एकाच लढाईचे आव्हान दिले. दोन्ही योद्धे भिडले. त्यांचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. मत्स्यांचा शासक राजा विराट सूर्यदत्त आणि मदिरक्ष यांना आपल्या बाजूला घेऊन निघाला. त्यांनी एकत्रितपणे त्रिगर्त सैन्याच्या मध्यभागी घुसून शेकडो शत्रू सैनिकांना ठार केले आणि शेवटी जेव्हा त्यांनी स्वतः सुशर्मनचा सामना केला, तेव्हा त्रिगर्तांचा राजा एक जबरदस्त शत्रू असल्याचे सिद्ध झाले. कित्येक तास दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली. दोघांचाही हात वचळ झाला नाही. धुळीचे ढग आणखी दाट होत गेले. अगदी पृथ्वीच गोंधळ आणि विनाशाच्या पडद्याने झाकली गेल्यासारखी वाटत होती. आणि तरीही अशा रागाच्या दरम्यान पाहण्यासारखे एक विचित्र सौंदर्य होते. या पराक्रमी योद्ध्यांच्या अविचल आत्म्याचा पुरावा शेवटी पोलादाच्या या झंझावातातून कोण विजयी होईल हे स्पष्ट नव्हते. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि युद्धभूमीवर सोनेरी चमक दाखवली. तेव्हा दोन्ही बाजूंचे योद्धे क्षणार्धात त्यांच्या लढाईत थांबले. तथापि अंधार थोडा वेळ होता, कारण चंद्र आकाशात उंच उठताच त्याच्या चांदीच्या प्रकाशाने रात्र उजळली. युद्ध नवीन तीव्रतेने पुन्हा सुरू झाल्याचा शासक राजा विराट हा त्रिगर्तचा स्वामी सुशर्मनच्या हल्ल्यात सापडला, जो त्याच्या रथातून उतरला होता आणि तीव्र निर्धाराने त्याच्या दिशेने धावत होता. विराटचे भाऊ लगाईत कुशल त्यांच्या राजाला सामील झाले आणि ते एकत्र त्रिगर्ताशी भिडले. ढालांवर गदा मारण्याचा आवाज, शस्त्रास्त्रांविरुद्ध तलवारीची टक्कर आणि माणसाचा दंश करणाऱ्या युद्ध कुऱ्हाडीने दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष सुरू असताना हवा भरून गेली. लढाईची घडी दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली आणि दोघांचाही हात वर आला नाही. पण नंतर सुशर्मनचा धाकटा भाऊ लढाईत सामील झाला आणि त्यांच्या एकत्रित ताकदीने त्यांनी विराटच्या रक्षकांवर मात करून त्याला जिवंत पकडण्यात यश मिळवले. राजाला सुशर्मनच्या रथावर बसवण्यात आले आणि तो तिथे बसला असताना असहाय्य आणि अपमानित त्याच्या भावना त्रिगर्ताने ठार मारले. दरम्यान पांडवापैकी सर्वात मोठा युधिष्ठिर दूरवरून पाहत होता. हस्तक्षेप करण्याची कोणतीही संधी मिळावी म्हणून त्याचे डोळे युद्धभूमीकडे पाहत होते. त्याला माहीत होते की जर विराट शत्रूच्या हाती पडला तर ते त्यांच्या राज्यासाठी आणि त्यांच्या लोकांसाठी आपत्ती ठरेल. म्हणून त्याने ताब्यात घेतलेल्या राजाला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ आणि योद्धा भीमाला हाक मारली. युद्धासाठी सदैव उत्सुक असलेला भीम हातात धनुष्य घेऊन त्रिगर्तांवर एकापाठोपाठ एक बाण मारत पुढे सरसावला. त्याचा उद्देश खरा होता आणि लवकरच शेकडो शत्रू योद्धे त्याच्यासमोर पडले. पण लढाई जसजशी तीव्र होत गेली तससे सुशर्मन स्वतः भीमासमोर पळत वळला. त्याने पांडवांवर धनुर्धार घट्ट केला आणि बाणानंतर बाण मारला. ही लढाई तीव्र होती. दोन्ही बाजूने हाणामारी झाली आणि दोन्ही बाजूंना सत्ता मिळवता आली नाही. युधिष्ठिराने आपल्या तलवारीने 1000 त्रिगर्तांचा वध करून धैर्याने लढा दिला, तर नकुल आणि सहदेव
यांनी त्यांच्या धनुष्यावरून बाण मारून डावीकडील आणि उजवीकडील शत्रू योद्ध्यांचा पाडाव केला, परंतु भीमाचे पराक्रम अतुलनीय होते. तो एकाच वेळी सर्वत्र होता. एका पाठोपाठ एक शत्रूचा पाडाव करत होता नाही. चमत्कर्षवत पोहोचताच सुशर्मन स्वतः युधिष्ठिरासमोर उभा राहिला, ज्याने त्याच्यावर बाणांच्या गारांनी हल्ला केला. त्रिगर्तन राजा शूरपणे लढला, परंतु शेवटी भीमच विजयी झाला. त्याने सुशर्मनचे केस पकडले आणि त्याला जमिनीवर पाडले जखमी आणि असहाय्य अवस्थेत सुशर्मन तिथे पडलेला असताना भीम त्याच्यावर उभा होता. त्याची छाती श्रमाने डोरत होती. तो त्रिगर्तन राजाकडे खाली बघत होता. त्याचे डोळे क्रोधाने चमकत होते. पण मग त्यांच्या वडिलांचे शब्द आठवून उत्सव आणि विजयाच्या दरम्यान राजा विराटाचे राज्य पुन्हा एकदा धोक्यात आले. राजाला त्याच्या गुलामगिरीतून युधिष्ठिर आणि पांडवांनी नुकतेच मुक्त केले होते आणि ते त्यांच्या विजयाच्या वैभवाचा आनंद लुटत होते. परंतु जेव्हा ते घरी परतण्याची तयारी करत होते, तेव्हा एक नवीन आव्हान समोर आले. दुर्योधनच्या नेतृत्वाखाली कौरवांनी मत्स्य राज्यावर आक्रमण केले होते. तेथील गुराख्यांना हाकलून दिले होते आणि तेथील 60,000 मौल्यवान गुराढोरांची चोरी केली होती. दुःखाच्या आणि भीतीच्या भरात राजा विराटला आपत्तीची माहिती देण्यासाठी राजाचा प्रमुख गुराखोर शहरात धावला. ही बातमी ऐकल्यावर राजा त्याच्या राज्याबद्दलच्या चिंतेने भरून गेला. त्याने त्याचा मुलगा भूमिंजयाला बोलावून घेतले आणि त्याला ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले. माझ्या मुला उठ, तो म्हणाला. आमची गुरेढोरे परत आणि तू आमच्या राज्याचा नायक आहेस आणि या संकटातून आम्हाला वाचवणे हे तुझ्यावर अवलंबून आहे. या बातम्यामुळे अजूनही त्रस्त असलेल्या गुराख्याने भूमिंजयाला आव्हान स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. त्याने त्याला आठवण करून दिली की त्याच्या वडिलांनी न्यायालयात त्याच्याबद्दल बडाई मारली होती. ते म्हणाले की तो एक कुशल योद्धा आणि त्यांच्या लोकांच्या सन्मानाचा खरा रक्षक आहे. याने सापडलेल्या दृढनिश्चयाने भूमिंजय कौरवांचा सामना करण्यासाठी निराला गुराखीने प्रोत्साहनपर शब्द उच्चारले होते, ज्यात त्याने भूमिंजयाच्या धनुष्याची तुलना विनाशी केली होती, जे एक संगीत वाद्य आहे ज्याचे तार तोडल्यावर गोड आवाज निघतात. तो म्हणाला, तुमच्या शत्रूंमध्ये विनाश सारखे मारा. तुमचे बाण संगीताच्या स्वरासारखे असू द्या आणि तुमच्या घोड्यांना वाऱ्यासारखे वेगवान होऊ द्या. भूमिंजय लढाईसाठी सज्ज होत असताना शहर उत्सवात बुडाले. त्याच्या वडिलांच्या विजयाची बातमी लोकांसमोर जाहीर करण्यात आली होती आणि ते त्यांच्या नायकाला विजयी परतताना पाहण्यासाठी उत्सुक होते. ढोल आणि बासरीच्या आवाजाने हवा भरून गेली आणि राज्यातील स्त्रिया त्यांच्या शूर राजकुमाराला जय जयकार करण्यासाठी बाहेर आल्या. तर आपल्या वडिलांच्या स्तुतीला पात्र ठरण्याचा निर्धार करून भूमिंजय रथावर चढला आणि कौरवांच्या दिशेने निघाला. तीव्र आरडाओरड करत तो युद्धात उतरला. पुढेचे काही असेल त्याला सामोरे जाण्यास तयार झाला. त्याच्या राज्याचे भवितव्य अधातही राहिले, परंतु त्याच्या अंतःकरणात धैर्य आणि त्याच्या लोकांच्या प्रोत्साहनासह भूमिंजय विजयी होण्याचा निर्धार करत होता. एका गजबजलेल्या राजवाड्यात मधुरा राज्याचा राजकुमार उत्तरा दृढनिश्चयी आणि दृढनिश्चयीपणे उभा होता. तिने तिच्या सेवकांना संबोधित करताना तिचे डोळे तीव्र आतील प्रकाशाने चमकले. मी धनुष्याने माझ्या कौशल्यांवर ठाम आहे, परंतु या धोकादायक शोधात मला सोबत येण्यासाठी मला घोड्यांच्या व्यवस्थापनामध्ये कुशल असलेल्या रथीची गरज आहे. ती थांबली. तिच्या समोरील सभेचे सर्वेक्षण करीत माझ्या घोड्यांची सूत्रे हाताळू शकेल अशा एखाद्याचा शोध घ्या आणि आम्ही लगेच निघू. तिच्या शब्दांचा प्रतिध्वनी राजवाड्याच्या वाड्यामध्ये होत होता, ज्यात तातडीची भावना होती. तिच्या रथीच्या युद्धातील पतनाची आठवण अजूनही रेंगाळली होती आणि तिच्याकडून जे काढून घेण्यात आले होते ते परत मिळवण्यासाठी ती उत्सुक होती. जी पवित्र काळजी कुरु लोकांनी दूर केली होती. तिचे डोळे तीव्र निर्धाराने चमकले जेव्हा तिने घोषित केले, मी दुर्योधन, भीष्म, कर्ण आणि कृपा यांना युद्धात पराभूत करेन. जसे मी दानवांना मेघगर्जनेच्या सामर्थ्याने उद्ध्वस्त करेन. जमलेले कुरु तिने बडाई मारली. लवकरच तिच्या पराक्रमाने थरथरत होते. ती बोलत असताना जवळच उभ्या असलेल्या अर्जुनाच्या ओठांवर एक सूक्ष्म स्मित हास्य खेळले जात होते. त्याला त्याची पत्नी द्रौपदी माहीत होती. ती उत्तराचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. तो तिच्याकडे वळला आणि एकांतात कुजबुजला, उत्तराला सांगा की माझा पूर्वीचा सारथी भन्नच जवळ आहे. तो तिच्या घोड्यांची लगाम सांभाळण्यास सक्षम असेल. द्रौपदीचे डोळे समजूतदारपणाने चमकले आणि तिने होकार दिला. चापी जेव्हा अर्जुनाने उत्तराला त्याचे शब्द पुन्हा सांगितले, तेव्हा पांचाली शांत राहू शकली नाही. ती पुढे आली. हिच्या डोळ्यात दुष्टाचा एक संकेत नचत होता. भन्नला हो
मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. ती म्हणाली, तिचा आवाज अगदी कुजबुजून खंडवा येथे झालेल्या महान युद्धादरम्यान तो माझ्या पतीचा सारथी होता. त्यांनी एकत्रितपणे सर्व प्राण्यांवर विजय मिळवला आणि पांडवांना गौरव मिळवून दिला. तिची शब्द घनलाच्या पराक्रमाच्या कौतुकाने ओघळले पंचालीची कथा ऐकून उत्तराचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तू त्याला ओळखतो का? तिने विचारले. तिचा आवाज कुतूहलाने रंगला होता. द्रौपदी जाणून हसली, पण उत्तरासविषयी राहिली. मी त्याला स्वतःला विचारू शकत नाही. शेवटी ती म्हणाली, पण जर तू त्याच्या क्षमतेबद्दल खात्री दिलीस तर मी तुझ्या सल्ल्याचे पालन करेन. द्रौपदीच्या शब्दांनी खूप जोर पकडला आणि उत्तराने होकराची मान डोलावली. ती तिच्या बहिणीकडे वळली आणि तिला सांगितले, युद्धगृहातून भर्नलाला घेऊन जा, जिथे तो वेशात राहत आहे. पटकन मान डोलावून द्रौपदी सभागृहाच्या दिशेने धावली. तिच्या भावाचा रथी होणाऱ्या नायकाला परत आणण्याचा निर्धार करत ती निघून जात असताना ती वीराच्या राजा आपल्या सौंदर्यासाठी आणि दैवपणासाठी प्रसिद्ध असलेली राजकुमारी उत्तरा आपल्या महिला सेवकांमध्ये उभी होती. तिच्या मदतीला आलेल्या पांडूचा मुलगा अर्जुनला संबोधित करताना तिचे डोळे चिंतेने चमकले. अजून ती म्हणाली, कुरु कंच्या गुराढोरांना हाकलून देत आहेत आणि माझा भाऊ लवकरच त्यांना जिंकण्यासाठी निघेल. त्याचा रथी युद्धात मला गेला आणि मला भीती वाटते की त्याला कदाचित योग्य पर्याय मिळणार नाही. पण सैरिंद्रीने तुमच्या घोड्यांचे व्यवस्थापन करण्याच्या कौशल्याबद्दल सांगितले आहे. अजून तू माझ्या भावाच्या रथीप्रमाणे वागशील का? पराक्रमी योद्धा अजून तिच्या शब्दांवर हसला. त्याला माहित होते की ती त्याच्यासाठी आणि तिच्या भावासाठी प्रेमळपणे बोलते, परंतु त्याला परिस्थितीचे गांभीर्य देखील समजले होते. भीष्म, द्रोण आणि कृपा या महान योद्ध्यांच्या नेतृत्वाखाली कुरु हे एक प्रचंड शत्रू होते. उत्तराच्या शब्दांनी अर्जुनामध्ये काहीतरी खळबळ माजवली होती. त्याला त्याचा सारथी म्हणून भर्नला सोबतचे त्याचे पूर्वीचे विजय आठवले. त्यांनी एकत्रितपणे संपूर्ण पृथ्वी कशी जिंकली होती. त्याला माहित होते की तो उत्तराची विनंती नाकारू शकत नाही. ठीक आहे, तो तिला म्हणाला, मी तुझ्या भावाचा रथ चालत म्हणून काम करेन, पण मी तुम्हाला सावध करायलाच हवे. इतक्या वर्षानंतर माझे कौशल्य कदाचित खराब होईल. उत्तराने स्मितहास्य केले आणि त्याचे आभार मानले, परंतु आधीच परिस्थितीवर प्रकाश टाकत होता. त्याने आपले कवच घालण्यास सुरुवात केली, परंतु गाज्ञानाच्या विनोदी प्रदर्शनात तो पत्राच्या कोटसह संघर्ष करत होता. त्याच्या कृतीवर पाहणाऱ्या मुली हसल्या आणि उत्तराला स्वतः हस्तक्षेप करावा लागला. अजून मला तुझी मदत करू दे, ती म्हणाली. जेव्हा तिने त्याला काळजीपूर्वक कवचामध्ये बसवले ते युद्धाची तयारी करत असताना अर्जुनाचा मित्र भर्नल त्याच्या बाजूला उभा होता. त्याच्या घोड्यांची सूत्रे सांभाळण्यास तयार होता. दोन योद्धे सिंहाच्या झेंड्याने सजलेला आणि असंख्य झेंड्यांच्या धुळाने वेढलेला त्यांचा रथ कुरु सैन्याच्या दिशेने निघाले. त्यांचे स्वागत करणारे दृश्य विस्मयकारक होते. डोळ्यांपर्यंत पसरलेले कुरु सैन्य वाऱ्यामध्ये विशाल समुद्रासारखे किंवा आकाशातून फिरणाऱ्या झाडांच्या जंगलासारखे झेंडे फडकावत होते. आपल्या शत्रूंना पाहताना अर्जुनाचे हृदय दृढनिश्चयाने फुलले, पण जेव्हा ते जवळ आले तेव्हा उत्तराचे धैर्य घासळले. त्यांच्या विरोधात सज्ज झालेल्या अनेक शूर योद्ध्यांना पाहून ती थरथरली. तिच्या शरीरावरील सुकुत त्या टोकाला उभ्या राहिल्या आणि ती भीतीने भरलेल्या आवाजात अर्जुनाशी बोलली, अर्जुना, मी कुरु लोकांशी लढण्याचे धाडस करत नाही. पहा, माझे ठिपके त्यांच्या टोकांवर उभे राहिले आहेत. मी या आगणित यजमानाशी लढण्यास असमर्थ आहे. पण अर्जुनाचे शब्द तिच्या आत्म्यासाठी मलमासारखे होते. युद्धभूमीवर सूर्य मावळू लागताच कुरु लोकांमध्ये अस्वस्थता पसरली. भीष्म आणि द्रोण यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या महान योद्ध्यांना दूरवरून एक काकुती उगम पावताना दिसली. अनोळखी व्यक्ती रथावर बसली होती. त्यांनी पूर्वी पाहिलेल्या कोणत्याही पोशाखापेक्षा वेगळे कपडे घातले होते. पुरुष आणि स्त्रीलिंगी पोशाखांचे मिश्र जे स्पष्टीकरण नाकारत असल्याचे दिसत होते. जसं योद्धा जवळ आला तसतशी कौरवांची अंतःकरणे पूर्वग्रहाने भारावून गेली. त्यांना संशय होता की ही गूढ आकृती दुसरे कोणी नसून अर्जुन, पांडवांचा राजकुमार, तो युद्धाप्रती त्याच्या अतूट समर्पणासाठी ओळखला जातो. भारद्वाजचा मुलगा द्रोण जेव्हा बोलला तेव्हा हवा तणावाने दाट झाली होती. पहा, वादळासारखे वारा ओढत आहे आणि खळखळ पाऊस आमच्यावर पडत आहे. आकाश स्वतःच एका भयानक राखाडीत धुक्याने झाकलेले दिसते. आमची बाहू त्यांच्या खापरातून बाहेर पडत असल्याचे दिसते. युद्धासाठी उत्सुक आहे. कोले ओरडतात आणि घोडे रडतात. जणू काही आपत्ती जाणवते आणि आमची बनर थरथरतात. जरी कोणीही त्यांना स्पर्श केला नाही. द्रोणांच्या बोलल्याने संकेत जडले आणि कौरवांनी चिंताग्रस्त नजरेची देवाणघेवाण केली. ते पुढे म्हणाले, ही अशुभ चिन्हे एक मोठा धोका जवळ येत असल्याचे दर्शवतात.
सावध राहा, स्वतःचे संरक्षण करा आणि युद्धासाठी आपल्या सैन्याला सज्ज करा. कत्तलीला सामोरे जाण्याची तयारी करा आणि आपल्या पवित्र गुराढोरांचे रक्षण करा. शहाण्या गुरुच्या शब्दांनी कौरवांमध्ये चिंतेच्या ज्वाला पेटवल्या. भीष्म, जो नेहमीच खंबीर नेता होता, तो द्रोणांच्या चिंता दूर करण्यासाठी पुढे आला. हे गंगेचे वंशज, तो म्हणाला, मला विश्वास आहे की हा गूढ योद्धा खरोखरच किरीट आहे, जो प्रीताचा मुलगा आहे, काळजूळ वेशात आहे. त्याच्या झेंड्यावर लंकेच्या स्वानीचे चिन्ह आहे आणि मला भीती वाटते की तो आज कामाला पराभूत करण्यासाठी येईल. भीष्माचे शब्द दृढ निश्चयाने फुटले, कर्ण जो नेहमीच गर्विष्ठ होता द्रोणाच्या इशाऱ्याची खिल्ली उडवत असे. तू नेहमीच फाल्गुनाच्या सद्गुणांचे गुणगान करतोस. त्याचा आवाज तिरस्काराने टपकत होता. पण अर्जुन माझ्यासारखा किंवा दुर्योधनासारखा सोळावा भागही नाही. राजकुमाराच्या शब्दांनी कौरवांमध्ये संताप निर्माण झाला. युद्धासाठी सदैव उत्सुक असलेल्या दुर्योधनाने कर्णचे शब्द पकडले. जर हा खरोखरच पार्थ असेल तर माझा उद्देश आधीच पूर्ण झाला आहे. कारण जर शोध लागला तर पांडवांना पुन्हा येत्या 12 वर्ष भटकावे लागेल, असे त्याने घोषित केले. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने सणकले. भीष्म आणि द्रोणाने कृपा आणि द्रोणाच्या मुलासह दुर्योधनाच्या धाडसाचे कौतुक केले. तुझी पौरुषत्व निर्विवाद आहे, ते संमतीने ओरडले. जशा प्रश्नातील योद्धा जवळ येत राहिला तशा युद्धात जखमी झालेल्या दिग्गजांनी स्वतःसाठी आरवणा केला. जसजसे वैसंपायनाचे शब्द वाऱ्यावर येत होते, तसंच अर्जुन तरुण राजकुमार उत्तराकडे विवेकी नजरेने पाहत होता. तो सामीच्या झाडापर्यंत पोहोचला होता, ज्याच्या फांद्या काळाच्या ओघात जड होत होत्या, आणि त्याने युद्धातील राजकुमारच्या सामर्थ्याचे मूल्यांकन केले होते. वीराचा मुलगा त्याच्यासमोर उभा होता. त्याची वैशिष्ट्ये नाजूक होती. त्याच्या चेहऱ्याची नराईच्या आगीत चाचणी झाली नव्हती. उत्तराशी बोलताना अर्जुनाचा आवाज कमी आणि प्रभावशाली होता. तो म्हणाला, लवकर माझ्या मुला, तुझ्या उंचीच्या योद्धासाठी योग्य धनुष्य आहे कार हे शोधून काढ. कारण जेव्हा आम्ही एकत्र शत्रूचा सामना करतो तेव्हा माझे वजन माझ्या ताकदीच्या खाली तुझी धनुष्य झुकेल अशी मला भीती वाटते. त्याने त्यांच्या वरच्या झाडाकडे पाहिले, ज्याची पाने जाड आणि अभेद्य होती. भूमिजे, तिथे वर जा. राजकुमाराची पदवी आदराने घेत तो म्हणाला, कारण माझ्या भावांचे धनुष्य, बाण, बनर आणि पत्रांचे कोट आज तुमची वाट पाहत आहेत. अर्जुनाकडे पाहताना उत्तराचे डोळे मोठे झाले. त्याचे मन त्या योद्ध्याचे शब्द समजून घेण्यासाठी धावू लागले. त्याने अर्जुनासारखा मजबूत तरीही सौम्य, उग्र तरीही दर्याव असा कोणीही यापूर्वी पाहिला नव्हता. तरुण राजकुमाराने अर्जुनाच्या आज्ञेकडे मान डोलावताना त्याचे हृदय भीती आणि भीतीच्या भावने फुललेच परतेच्याच होता. उत्तर झाडावर चढला. त्याचे हात कुजलेल्या झाडाची साल पकडण्यासाठी तो वर चढला. त्याच्या वजनाखाली फांद्या फुटल्या. शेवटी तो झाडाच्या माथ्यावर पोहोचला. तेथे मजबूत हातापायांना बांधून अर्जुनाच्या भावांचे धनुष्य आणि बाण ठेवले. युधिष्ठिर, भीम, विभात्सु आणि जुळे प्रत्येक धनुष्य त्याच्या स्वतःच्या प्रकाशाने चमकले. त्याची ऊर्जा शांत हवेत स्पष्ट दिसत होती आणि मग त्याच्यामध्ये वसलेले अर्जुनाचे गांधीव एखाद्या ताऱ्यासारखे चमकले. त्याचे लाकूड गडद आणि चमकणारे होते, सोन्याने सुशोभित केलेले होते, जे सूर्यप्रकाशात नाचत असल्याचे दिसत होते. पाल्मिराच्या झाडासारखे मोठे ते इतरांपेक्षा वेगळे उभे होते. ते एका राज्याच्या सीमा पसरविण्यास सक्षम असलेल्या अविचल सामर्थ्याचे धनुष्य गुळगुळी आणि रुंद दाटीशिवाय त्याचे सौंदर्य जवळजवळ मंत्रमुग्ध करणारे होते. उत्तराची बोटे गांधीवाला स्पर्श करण्यासाठी पुढे सरकत होती. त्याचे हृदय उत्साहाने धडधडत होते. त्याला या क्षणी इतिहासाचे वजन जाणवले. लढलेल्या हजार लढायांचे वचन, वीरांचा पराभव, साम्राज्याचा उदय आणि पतन. तरुण राजकुमाराला माहित होते की त्याच्या हातात केवळ हातापेक्षा काहीतरी मोठे आहे. अर्जुनाच्या सामर्थ्याचे सार जेव्हा उत्तर झाडावरून खाली उतरला तेव्हा धनुष्य आणि बाण हवे खळवारपणे झुलत होते. त्यांची उपस्थिती एखाद्या अभिवचनासारखी हवेत प्रतिध्वनित होत होती. अर्जुन त्याला संमतीदायक नजरेने पाहत होता. त्याचे डोळे समाधानाच्या भावनेने चमकत होते, कारण त्याला हे माहित होते ते एका खंदाक जनुला मत्स्यांच्या सिंहासनाचा वारस राजकुमार उत्तरा त्याचा मार्गदर्शक भन्नला समोर उभा होता. त्याच्या वरच्या झाडावर नजर फिरवत असताना, त्याच्या फांद्या हवेत हळुवारपणे हलत असताना राजकुमारचे डोळे चिंतेने गुंद झाले. हे मी काय ऐकले आहे? उत्तराने घाबरलेल्या आवाजाने विचारले.
त्या झाडाला एक मृतदेह बांधला आहे. हे कसे होऊ शकते? थोर जन्माचा राजकुमार आणि वंशानुसार क्षत्रिय म्हणून मी काही कर्तव्ये आणि व्रतांनी बांधलेला आहे. मेलेल्यांना स्पर्श करणे मला योग्य वाटणार नाही, अन्यथा मी प्रदूषित आणि अशुद्ध होऊ शकेन. ब्रह्मलाचे हावभाव शांत राहिले. त्याचे डोळे आनंदाने चमकले. घाबरू नका, तरुण राजकुमार, तो म्हणाला. त्या झाडाला एकही मृतदेह बांधलेला नाही. तुम्हाला फक्त सूर्यप्रकाशात चमकणारे धनुष्य दिसते आहे. उत्तराचे कपाळ चिंतातूर आणि संशयित झाले रे. पण मी माझ्या डोळ्यावर कसा विश्वास ठेवू शकतो? त्याने एक पाऊल मागे टाकत विचारले. मी मंत्रमुग्ध झाडे आणि जादुई प्राण्यांच्या कथा ऐकल्या आहेत. कदाचित या झाडाकडे काही गडद गुपित आहे. ब्रह्मन हसला. त्याचा आवाज मंद आणि शांत झाला. नाही, उत्तरा, हे फक्त एक झाड आहे. त्याच्या फांद्या धनुर्धरांच्या वजनासह जड आहेत. तुमच्या वडिलांचे प्रसिद्ध गांधीव इतर 4 भव्य धनुष्यांसह त्याच्या हातापायांना लटकलेले आहे. जणू ब्रह्मलाच्या शब्दाने हाक मारली. झाडामागून एक आकृती बाहेर आली. विराटचा मुलगा कानातले आणि अलंकारांनी सजलेला त्याच्या रथातून उतरला आणि झाडाजवळ आला. सामीच्या झाडावर चघायला लागल्यावर त्याचे डोळे उत्सुकता आणि भीतीच्या मिश्रणाने चमकले. शत्रूंचा वध करणारा आणि गांधीवावर चालणारा अर्जुन आपल्या रथावर बसून आपल्या मित्राच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत राहिला. तो विराटच्या मुलाला हाक मारत म्हणाला. त्याचा आवाज झाडाच्या माथ्यावरून त्या धनुष्यांना पटकन खाली आणा. चढाईला सुरुवात करण्यापूर्वी राजपुत्राने थोडा वेळ संकोच केला. तो फांद्यावर पोहोचताच त्याला भव्य धनुष्य दिसले. त्यांची आकृती अरडावर करणाऱ्या सापासारखी गुंडाळलेली आणि मारायला तयार होती. धनुर्धरांची भुयता एका अलौकिक प्रकाशाने चमकती, जणू काही ग्रह स्वर्गातून खाली येऊन त्यांना सामील झाले आहेत. उत्तराचे डोळे मोठे झाले. त्याचा चेहरा भीतीपोटी तिखट झाला. त्याने थरथरत हात पुढे केला आणि गांधीवच्या भव्य रूपाला स्पर्श केला. ज्या क्षणी त्याने स्पर्श केला त्याच क्षणी त्याच्या शरीरावरील सुरकुत्या संपल्या आणि त्याला त्याच्याद्वारे विजेचा धक्का जाणवला. अर्जुनाला बोलताना त्याचा आवाज थरथरत होता. हे थोर योद्धा, हे आश्चर्य पहा. हे धनुष्य नश्वर आकलशक्तीला विरोध करणाऱ्या तेजाने चमकते. जसे उत्तराचे शब्द नाहीसे होत गेले तसंच झाड जिवंत झालेले दिसत होते. त्याच्या फांद्या राजकुमारच्या शर्यती सर्व वेळेवर करत होत्या. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर जेव्हा सूर्य मावळू लागला तेव्हा उत्तराचे डोळे तिच्या पुढे शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्रांची एक भव्य मालिका पाहून आश्चर्याने मोठे झाले. ती तिचा साथीदार बृहन्नल याच्यासोबत कित्येक दिवस प्रवास करत होती आणि शेवटी ते महान योद्धा राजा अर्जुनाच्या छावणीत पोहोचले होते. पण या आश्चर्यकारक शस्त्रास्त्रांच्या संघाची सूत्रे हातात धरून तिच्या पुढे उभा राहिलेला अर्जुन स्वतः नव्हता. एक धनुष्य ज्याच्या टोकांवर 100 सोन्याचे बस होते, ज्याचे टोक चमकदार ताऱ्यांसारखे चमकत होते. जेव्हा ती बृहन्नलाकडे गेली आणि तिने विचारले, हा उत्कृष्ट धनुष्य कोणत्या प्रसिद्ध योद्ध्याला आहे? इतकी तेजस्वी शक्ती कोणाकडे आहे? वितळलेल्या सोन्यासारखी चमकणाऱ्या सोनेरी हत्तींनी सुशोभित केलेल्या काठीकडे तिने नजर टाकली. धनुष्य स्वतः एक चमत्कार होता. त्याच्या बाजू गुळगुळीत आणि पकडायला सोप्या होत्या, जणू देवांनी स्वतः तयार केले आहेत. उत्तरा, हे खरोखर देवांना साजेसे धनुष्य आहे. त्याचे सौंदर्य केवळ त्याच्या सामर्थ्याशी जुळते. असे उत्तर देण्यापूर्वी बृहन्नलाचे डोळे एका क्षणासाठी ढगाळ झालेले दिसत होते. त्याने त्याच्या खांद्यावर लटकलेल्या लताकडे इशारा केला, ज्याने त्यांच्या खांद्याभोवती पंखांसह बांधले होते, ज्याची संख्या 1000 होती. प्रत्येक जण हस्तकलेचा चमत्कार होता. उत्तराची नजर वाघांच्या 5 प्रतिमा असलेल्या जारात 10 डुक्करांच्या कानांचे बाल होते त्या थरथरत्या लाटांकडे वळली. तिने विचारले, हे कोणाचे आहेत? तिचा आवाज एका कुजबुजाच्या अधिक वर होता. बृहन्नलाने अर्जुनाकडे मान डोलवली, जो शांतपणे बाजूला उभा होता. त्याचे डोळे एखाद्या दूरच्या बिंदूवर स्थिर झाले होते. हे आपल्या समोर असलेल्या अनेक बाहूंपैकी फक्त काही आहेत, तो म्हणाला. जेव्हा उत्तरा हातांच्या रांगेत आश्चर्यचकित होत राहिली तेव्हा तिचे डोळे एका तलवारीवर स्थिरावले, ज्याच्या ब्लेडवर एक तोडची खूण होती, जी त्याच्या अप्रतिरोधी शक्तीचे प्रतीक होती. खंजीर विविधयुक्त वाघ त्वचेपासून तयार केली गेली होती आणि फिकट प्रकाशात सोन्यासारखी चमकली होती. हा कोणाचा आहे?
तिने पुन्हा एकदा विचारले. तिचा आवाज आश्चर्याने भरलेला होताही तलवार अजूनचीच आहे. जो योद्धा त्याला विरोध करणाऱ्यांना घाबत होता असे उत्तर देताना बृहन्नलाचे डोळे पुन्हा झाकले गेले. त्याने राजाकडे इशारा केला. जो स्थिर उभा होता त्याची नजर अजूनही एखाद्या दूरच्या बिंदूवर स्थिर होती. जेव्हा ती तिच्या समोर असलेल्या भव्य शस्त्रास्त्रांकडे पाहत होती तेव्हा उत्तराचे डोळे विस्मयाने रुंद झाले. प्रत्येकजण महान योद्धा अर्जुनाच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा पुरावा होता. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडवत असताना युद्धभूमीला एका उबदार नारिंगी प्रकाशात झोकून देत उत्तरा श्रद्धेच्या नजरेने बृहन्नलाकडे वळली. या सर्व उत्कृष्ट वस्तू पाहून मला आश्चर्य वाटले, ती म्हणाली. तिचा आवाज अगदी कुजबुजून व आला. बृहन्नलाने मान डोलावली. एका भव्य सभेदरम्यान बृहन्नल पांडवांच्या पौराणिक धनुष्यांबद्दल बोलू लागला. मला सांगा, तुम्हाला अधिक काय जाणून घ्यायचे आहे? त्याने कुतूहलाने डोळे चमकून विचारले. प्रश्न विराटच्या मुलाकडे होता, जो स्वराशाने पुढे झुकला होता. मला अर्जुनाच्या धनुष्य बांधिवाबद्दल ऐकायला आवडेल, त्याने उत्तर दिले. त्याचा आवाज विस्मयाने भरलेला होता. बृहन्नल हसला आणि हात हलवून त्या पराक्रमी धनुष्याची कथा सांगू लागला. रे गांधीवा, त्याच्या नावाचा उल्लेख कर. देवांच्या आणि मानवांच्या मनक्यांना थरथर जातो. हे भव्य धनुष्य सोन्याने सुशोभित केलेले आहे. त्याचे लाकूड जवळजवळ दैवी दिसणाऱ्या तेजाने समकोले आहे. त्याचा आकार प्रचंड आहे, जो इतर एकला धनुर्धरांच्या भयतेशी स्पर्धा करतो. आणि तरीही तो ढग नसलेल्या दिवशी उन्हाळ्यातील वाऱ्यासारखा गुळगुळीत आणि गाठ नसलेला आहे. बृहन्नल बोलत असताना त्याच्या शब्दांनी सभागृहाच्या सभोवती एक आश्चर्यकारक चित्र रेखाटले. तो पुढे म्हणाला, दांडीवाला देवानीच पूजले आहे. शिवाने ते 1000 वर्ष धारण केले. त्यानंतर प्रजापतीने 503 वर्ष धारण केले. त्यानंतर देवांचा राजा सक्राने 80 वर्ष धारण केले. सोमाने ते 5 शतके धारण करण्यापूर्वी समुद्राचा स्वामी वरुणने ते 100 वर्ष धारण केले. अखेर श्वेतवाहन उपनाम असलेल्या पार्थने ते स्वतःचे असल्याचा दावा केला. सभेमध्ये बृहन्नलाच्या आख्यायिकेने प्रवेश केला. त्यांच्या मात शक्तिशाली धनुष्य आणि त्याच्यामधली भूतकाळाच्या प्रतिमा आहेत. आणि अर्जुनाच्या तलवारीचे काय? कोणीतरी मंत्र मोडत विचारले. बृहन्नल पुन्हा हसला आणि ढगांच्या हृदयात बनावट केलेल्या ब्लेडचे वर्णन करू लागला. अर्जुनाची तलवार ही शिल्पकलेचा चमत्कार आहे. त्याची ब्लेड नालाच्या जिभेसारखी लांब आणि वक्र आहे. तिचे आवरण एका पराक्रमी वाघाच्या त्वचेपासून तयार केले आहे. तर उन्हाळ्याच्या सकाळी सूर्यासारखे चमकते. ही काही सामान्य तलवार नाही, ती युद्धाच्या आधीच शांत झाली आहे आणि त्याची ताकद केवळ अर्जुनाच्या अविचल आत्म्याशी जुळते. बृहन्नलाने बोलणे संपवल्यानंतर सभागृहाचे उल्हासन झाले. प्रत्येक पांडव भावाचे स्वतःचे वेगळे धनुष्य आणि तलवार होती. प्रत्येकाचे स्वतःचे विशेष चारित्र्य आणि इतिहास होता. भीमाचे धनुष्य इंद्रगोपाकांच्या सोनेरी प्रतिमांनी सुशोभित होते, तर युधिष्ठिरचे बाण सूर्यासारखे चमकले होते. नकुलाचे बाणातील प्रखर प्रकाशाने चमकले होते, जे सर्वात मजबूत देखील भिदू शकत होते. दुसरीकडे सहदेवाची तलवार तिच्या वेळच्या प्रकाशात चमकताना आणि नाचताना दिसत होती. हिरव्यागार कुरणात पालांच्या हलक्या गोंगाटाने आणि पक्ष्यांच्या हलक्या किकिल्याने वेलेला विराटचा राजकुमार उत्तरा दहन चिंतनाने बसला. त्याचे डोळे त्याच्या राज्यात आलेल्या योद्ध्यांच्या एका गटाकडे वळले. त्यांचे कोच सूर्यप्रकाशात चमकले. त्यांच्यामध्ये एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य असलेला माणूस होता. भेदक लाल डोळे आणि हात हत्तीच्या खोडासारखे मजबूत होते. उत्तराची उत्सुकता त्याच्यावर मात करू लागली आणि तो योद्ध्याकडे गेला. तुम्ही कोण आहात? उत्तराने आश्चर्याने भरलेला त्याचा आवाज विचारला. हलक्या हाताने आणि उच्च आत्म्याने युक्त असलेल्या पार्थची सोन्याने सुशोभित केलेली ही शस्त्रे अतिशय सुंदर दिसतात. पण ती प्रीताचा मुलगा अर्जुन आणि कुरुवंशाचा युधिष्ठिर आणि नकुल, सहदेव आणि पांडूचे पुत्र भीमसेन कुठे आहेत? फासेच्या वेळी आपले राज्य गमावल्यानंतर सर्व शत्रूंचा नाश करण्यास सक्षम असलेल्या उच्च आत्म्याच्या पांडवाबद्दल आता ऐकले जात नाही. महिलांमध्ये रत्न म्हणून प्रसिद्ध असलेली पांचाची राजकुमारी द्रौपदी देखील कुठे आहे, जी जमराच्या फासेवर झालेल्या पराभवानंतर पांडूच्या मुलाचा पाठलाग करत होती? योद्धा अर्जुन नम्रपणे हसला आणि म्हणाला, मी अर्जुन आहे, ज्याला पार्थ देखील म्हणतात. तुझ्या वडिलांचा दरबारी युधिष्ठिर आहे आणि तुझ्या वडिलांचा स्वयंपाकी वल्लव भीमसेन आहे. घोड्यांचा वल्लकुल आहे आणि सहदेव गोर्गणित आहे. आणि तुला माहित आहे की सहिंजी द्रौपदी आहे.
ज्यासाठी कीचक मारले गेले आहेत. उत्तराचे डोळे आश्चर्याने रुंदावले, पण त्याला खात्री पटली नाही. मी पूर्वी ऐकलेल्या पार्थच्या 10 नावांची गणना तू करू शकशील तर मला या सर्व गोष्टीवर विश्वास बसेल. तो रडला अजूनाने मान डोलावली आणि त्याच्या नावांचे पठण करण्यास सुरुवात केली. ऐका आणि तुम्ही आधी ऐकलेल्या गोष्टींशी त्यांची तुलना का. ते अर्जुन, फाल्गुन, जिष्णू, कीर्ती, श्वेतवाहन, विभत्सु, विजय, कृष्ण, सरसाची आणि धनंजय आहेत. उत्तराची उत्सुकता वाढली. मला खरे सांगा की तुम्हाला विजय का म्हणतात आणि श्वेतवाहन का म्हणतात. तुमचे नाव कृष्ण का ठेवले आहे आणि अर्जुन, फाल्गुन, जिष्णू, कीर्ती आणि विभासू का ठेवले आहे आणि तुम्ही धनंजय आणि सरसाची कशासाठी आहात. त्याने विचारले. अर्जुनाचे डोळे चमकले जेव्हा त्याने त्याच्या नावांची उत्पत्ती समजावून सांगायला सुरुवात केली. ते मला धनंजय म्हणत कारण मी संपत्तीच्या मध्ये राहत होतो, सर्व देशांवर ताबा मिळवला आणि त्यांचा खजिना हिरावून घेतला. ते मला विजय म्हणत कारण जेव्हा मी अजय राजाशी लढायला जातो तेव्हा मी कधीही पळत येत नाही. युद्धग्रस्त कुरुक्षेत्रात विराटाचा मुलगा उत्तर महान योद्धा अर्जुनासमोर उभा राहिला. हे वीर उत्तर म्हणाला, मी चालक म्हणून या मोठ्या गाडीवर चढत असताना तू शत्रूच्या सैन्याच्या कोणत्या तुकडीत घुसशील. तुझ्या आदेशानुसार मी तुला तिथे नेणार. अर्जुनाचे डोळे आत्मविश्वासाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, हे माणसांमधील वा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला घाबरण्याचे कारण नाही. मी तुझ्या सर्व शत्रूंना युद्धात पराभूत करेल. हे महान योद्धा झटापटीत मोठे आणि भयानक पराक्रम करत मी तुझ्या शत्रूशी लढेन. त्याने उत्तराला त्या सर्व लतांना त्याच्या गाडीला लवकर बांधण्याची आणि सोन्याने सुशोभित केलेल्या पलिश केलेल्या भुलेची तलवार घेण्याची सूचना केली. अर्जुनाचा निर्धार पाहून उत्तराचे डोळे मोठे झाले. अर्जुनाचे हे शब्द ऐकून वैशंपायन पुढे म्हणाला, उत्तराने सर्व निष्क्रियता दूर केली आणि तो अर्जुनाची शस्त्रे घेऊन वेगाने झाडावरून खाली उतरला. अर्जुनाने त्याला संबोधित करताना म्हटले, होय, मी कुरु लोकांशी लढेन आणि तुझी गायी परत मिळवीन. माझ्याद्वारे संरक्षित या गाडीचा वरचा भाग तुमच्यासाठी किल्ल्यासारखा असेल. उत्तराची भीती दूर होऊ लागली. अर्जुनाचे पराक्रम पाहून उत्तराचे अर्जुनाबद्दलचे कौतुक वाढत गेले. तो म्हणाला, मला आता ह्या गोष्टींची भीती वाटत नाही. तो म्हणाला, युद्धातील तुझी स्थिरता मला माहीत आहे, जी अगदी केशव किंवा स्वतः इंद्रासारखीच आहे. पण मग अचानक त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. मी मूर्ख आहे. मी काही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा सुंदर हातपाय आणि शुभ चिन्हे असलेली व्यक्ती कोणत्या त्रासदायक परिस्थितीत पौरुषत्वापासून वंचित राहू शकते. अर्जुन आश्वासकपणे हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले. मी तुम्हाला खरे सांगतो की मी फक्त माझ्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरून संपूर्ण वर्षभर हे व्रत पाळत आहे. तो म्हणाला, हे पराक्रमी बाहू, मी खरोखरच नपुंसक लिंगांपैकी एक नाही. पण तुम्ही दुसऱ्याच्या इच्छेच्या अधीनतेतून आणि धार्मिक गुणवत्तेच्या इच्छेतून नपुंसकत्वाचे हे व्रत स्वीकारले आहे. अर्जुनाने त्याचे रहस्य उघड करताच उत्तराचे डोळे समजूतदारपणात रुंदावले. तो म्हणाला, तू आज माझ्यावर मोठी कृपा केलीस. तो म्हणाला, आता मला आढळले की माझा संशय पूर्णपणे निराधार नव्हता. त्याच्या लक्षात आले की अर्जुनासारखी व्यक्ती त्याचे भव्य स्वरूप आणि अतूट दृढनिश्चय असलेली निष्पाप लिंगाची असू शकत नाही. जेव्हा उत्तराची भीती दूर झाली तेव्हा त्याने घोषित केले, आता युद्धात माझा एक मित्र आहे. मी आता आकाशाशीच लढू शकतो. माझी भीती दूर झाली आहे. त्याने रथचालक म्हणून त्याच्या कौशल्याचा अभिमान बाळगला, ज्याला एका विद्वान गुरुने प्रशिक्षित केले आणि अभिमानाने युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य उगवत असताना पांडूचा मुलगा अर्जुनने आपल्या प्रवासाची तयारी केली. त्याने उत्तर या तरुण राजकुमाराला त्याचा सारथी बनवले आणि पवित्र सामी वृक्षाची प्रदक्षिणा करण्यासाठी त्याच्याबरोबर त्याची सर्व शस्त्रे घेऊन निघाला. ते स्वार होत असताना अर्जुनाने कालीपूर्व वृक्षाच्या पायथ्याशी सिंहाच्या आकृतीचा झेंडा ठेवला आणि त्याच्या जागी एक नवीन झेंडा फडकावला, जो सोन्यासारखा चमकला आणि सिंहाच्या शेपरोटीसह वानराची प्रतिमा धारण केली. हा सामान्य झेंडा नव्हता, कारण तो स्वतः विश्वकर्माने तयार केला होता. ज्यात दिव्य जादू होती. ते उत्तरेकडे जात असताना अर्जुनाने पंचजन्य म्हणून ओळखला जाणारा आपला शंख फडकवला आणि त्याच्या गडगडाटाने शूर योद्ध्यांच्या कड्या देखील थरथरत गेल्या. अर्जुनाच्या अर्थाला खेचणाऱ्या घोड्या भीतीने गुडघ्यावर पडल्या आणि उत्तर दष्टीवर मात करून प्रिय जीवनासाठी त्याला चिकटून वाहनावर बसला. परंतु कतुरणीय योद्धा अर्जुनाने
स्वतःवर ताबा मिळवला आणि घोड्यांना हळुवारपणे त्यांच्या पायांवर उभे केले. अजूनही भीतीने खचत असलेल्या उत्तराचे सांत्वन करताना अर्जुन प्रोत्साहनाचे शब्द